आणि आता गोंदियामधून एक मोठी बातमी समोर येते। आमदारानं अधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे। थकीत वीज बिलाची सक्तीने वसुली का करता असा जाब विचारायला गेलेल्या गोंदियाच्या अपक्ष आमदारांनी म्हणजेच विनोद अग्रवाल यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना मारहाण केलेली आहे। राजेश कंगाले असं उपकार्यकारी अभियंत्याचं नाव असल्याचं कळतंय। गोंदियाचा सूर्याटोला परिसरात असलेल्या पॉवर हाऊस मध्ये ही घटना घडली आहे आणि या घटनेनंतर संतप्त एमएसईबीचे कर्मचारी तक्रारीसाठी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, सूर्याटोला परिसरात ही घटना घडलेली आहे। गोंदियातल्या आमदारानं या उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण केली असल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रवी, नेमका काय प्रकार घडलाय, काय सविस्तर तपशील? प्राजक्ता, अपक्ष आमदार हे आज सायंकाळी पॉवर हाऊस इथे अतिरिक्त बिल तुम्ही वसुली करत आहात आणि सक्ती करून का बरं करता हे विचारपूस करण्याकरिता गेले होते। मात्र तिथे अधिकारी जे आहेत कंगाले म्हणून यांच्यासोबत काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्यावेळेस यांनी मारहाण केली आमदारांनी, असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि याच्याच रोज घेऊन पूर्ण जे एमएसईबीचे कर्मचारी आहेत गोंदियातील ते सगळं रामनगर पोलीस स्टेशन इथे आलेला आहे तक्रार दाखल करायला आणि त्याचा निषेध करायला। या अगोदरही विनोद अग्रवाल जे अपक्ष आमदार आहेत या अगोदरही धान केंद्रावर जाऊन एका शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली। हा दुसरा प्रकार आहे जे अपक्ष आमदार यांनी केलेला आहे कर्मचाऱ्यांना मारण्याचा। बरं रवी, मात्र या आमदारांकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? आता सध्या त्यांचे कार्यकर्ताही मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत रामनगर पोलीस स्टेशन मध्ये आणि सध्या आमदारही येणार म्हणून अशी माहिती मिळालेली आहे इथे। बरं रवी, अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय लोकप्रतिनिधीनंच या अभियंत्याला मारहाण केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अपक्ष आमदारांनी अभियंत्याला मारहाण केली आहे। गोंदियामध्ये ही घटना घडली आहे। आणि यासोबतच या विशेष